नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाटी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 83. ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणते कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय आहे पुनरावृत्ती, निश्चितपण, अनुकरण, आत्मीकरण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनुकरण. प्रश्न क्रमांक 84. कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांचा सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःख अनुभव आपल्या मनात चक्षुपडे उभे राहतात. अशा कल्पनांना रिकामी जागा कल्पना म्हणतात. पर्याय आहे अनुकरणात्मक, व्यावहारिक, सौंदर्यनिष्ठ आणि नियमबद्ध. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनुकरणात्मक. प्रश्न क्रमांक 85. एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाचे एका झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी संगत नाही ते ओळखा. पर्याय आहे सर्वांचे अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही. व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते. अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांची अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते. छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व ते वयाबरोबर ती कमी होते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86. जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे. जे शास्त्रशुद्ध असतीलच तेच असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते. पर्याय आहे पर्यंक पद्धती, सांख्यिकीय पद्धती, प्रायोगिक पद्धती, वैकल्पिक पद्धती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्यंक पद्धती. प्रश्न क्रमांक 87. अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनाचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल. उदाहरणार्थ आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी, मृगशीर्ष इत्यादीचा तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते. पर्याय आहे समीपता, सादृश्यता, अखंडत्व, समावेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समीपता. प्रश्न क्रमांक 88. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवनरसाचा स्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथींचे कार्य जोमाने होते. पर्याय आहे कंठस्थ ग्रंथी, मस्तिष्क ग्रंथी, वृकस्थ ग्रंथी, लैंगिक ग्रंथी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वृकस्थ ग्रंथी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89. समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मांडताना कोणते मानसशास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले. हे लेव वात्स्की, B.F. स्किनर, सिग्मंड फ्राईड, रॉबर्ट स्टर्नबर्ग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रॉबर्ट स्टर्नबर्ग. प्रश्न क्रमांक 90. खालील दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शेषावस्थेतील वैशिष्ट्ये दर्शवत नाही. पर्याय आहे या अवस्थेत मूल परावलंबी असते. या अवस्थेत मूल पराकुटीची, स्वार्थी व स्वकेंद्रित असते. या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तींचा उदय होत नाही. या अवस्थेत सांघिक खेळातूनच सामाजिक वर्तन प्रकारांचा पाया घातला जातो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तींचा उदय होत नाही. तर ही होती महाटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2025 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयाशी निगडीत असणारे प्रश्न. पुढील भागात आपण गणित व विज्ञान या भागातील प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.